नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. टॉपिकचं हेडिंग तुम्हाला दिसतच आहे किंवा टॉपिकचं पहिली पीपीटी तुमच्या समोरच आहे. काय म्हणतो रे आपण? तलाठी भरती आता गट क मध्ये गेलेली आहे. आता पुढे काय होणार आहे, अशा भरपूर विद्यार्थ्यांचे आपले क्वेश्चन्स आहेत, डाऊट्स आहेत. ते सगळे डाऊट्स आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तलाठी भरती गट क कडे गेली याचा अर्थ काय आहे? तुम्हाला राज्यसेवा किंवा आपण जे एमपीएससी म्हणतो तशा म्हणजे आयोगाकडची प्रश्नपत्रिका येणार आहे. तुमची इथं कॉम्पिटिशन वाढणार आहे. दुसरी गोष्ट, याला प्री आणि मेन्स दोन्ही गोष्टी असणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग इथं सुरुवात होणार आहे. आता ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण काही गोष्टी आहेत, निगेटिव्ह पण गोष्टी आहेत सगळ्या. तर आपण त्या सगळ्या इन डिटेल बघूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तलाठी भरती आपली गट क मध्ये गेल्यामुळे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास आपण कशा प्रकारे करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत चांगल्या प्रकारे आणि आपल्याला पोस्ट किंवा रँक सुद्धा आपल्याला चांगली काढायची आहे. तर बघूया. पहिल्यांदा आता ही जी आयोगाचं एक शुद्धीपत्रक किंवा आयोगाने एक अनाउन्समेंट केली होती. काय दिलं तर बघा, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून 2619 रिक्त पदे भरण्यासाठी ऑलरेडी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून 16 जुलै 2026च्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत दिनांक म्हणजे तुमची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे आणि तिची डेट सुद्धा ऑक्टोबर महिन्यातली आपल्याला देण्यात आलेली आहे. ही परीक्षा होणार आहे ऑफलाईन पद्धतीनं आणि OMR बेस्ड होणार आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असणार आहे. जे गव्हर्नमेंट म्हणत होतं की आपल्याला म्हणजे आयोगानं हे केलं होतं, गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं होतं की कम्प्युटर बेस्ड होणार आहे, CBT म्हणतो आपण त्याला. तर तशा पद्धतीनं न होता ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. पण गट क मध्ये आपली तलाठी भरती गेल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे. पण त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी आज इन डिटेल डिस्कस करणार आहोत. आणि ज्यांना आता नवीन तसेच सदर पत्रकान्वये जाहिरातीवरील अनुसरून अर्ज स्वीकारण्याची डेट सुद्धा वाढलेली आहे. ती फायनल डेट आहे तुमची 31 जुलै 2026 पर्यंत तुम्हाला अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. डेट लक्षात ठेवा, 31 जुलै 2026. ठीक आहे. आता बघा पुढे काय दिले बघा. आता परीक्षा ही कोणती आहे, कशी असणार आहे. आता आपण सगळ्या ह्या गोष्टी प्री बद्दल बोलूया, कारण मेन्स बद्दल बोलण्यासाठी आपल्याला वेळ आहे किंवा मेन्स आपल्याला नंतर द्यायची आहे. सध्या आपलं टार्गेट प्रीज आहे. मेन्स जरी अवघड असली किंवा मेन्स जरी आपल्याला काय म्हणतो आपण त्याला की मेन्सवरती जरी फोकस असला तरी प्रीचं मेन आहे. प्री जर तुमची चांगल्या प्रकारे निघाली तर तुमची मेन्स निघणार आहे. म्हणजे प्री झालीच नाही तर मेन्सला काही फायदाच नाहीये. तर आपण आजचं सगळं डिस्कशन प्रिलिमिनरी परीक्षा कन्सिडर करून आपण डिस्कस करणार आहोत, बरोबर. आता बघा परीक्षेची योजना कशी आहे. प्रश्नपत्रिकेची संख्या किती असते तर एकच पेपर असतो. पेपर किती असतो रे? एकच असतो. आणि पेपरचं नाव आहे सामान्य क्षमता आणि चाचणी. प्रश्न संख्या 100 क्वेश्चन्स असतात. बघा प्री बद्दल बोलतोय सगळं, मेन्स डोक्यातून काढून टाका. प्री पास झाली तर मेन्सला जाणार आहे, त्याच्यामुळे प्री वरती फोकस करा आणि प्री बद्दलच सगळं लेक्चर होणार आहे. 100 मार्काचे प्रश्न असतात आणि 100 प्रश्न असतात संख्या आणि 100 मार्क असतात. म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क, 100 प्रश्नाला 100 मार्क, अशा पद्धतीने परीक्षा होणार आहे. पदवीचा दर्जा असतो, ह्याचा डिग्री लेवल पाहिजे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषामध्ये पेपर असतो. म्हणजे सेम प्रश्न असतो, तो प्रश्न इंग्लिशमध्ये सुद्धा असतो, तोच प्रश्न मराठीमध्ये सुद्धा असतो. आणि कधी तुम्हाला प्रश्न समजला नाही किंवा कधी डाऊट असेल तर तुम्ही तो प्रश्न रेफर करू शकता, असं आयोगानं पण सांगितलेलं आहे. आणि जनरल तुम्ही दोन्ही प्रश्न तुम्हाला ज्या पद्धतीने वाटेल तुम्ही तसं सॉल्व्ह करू शकतात. दोन्ही तुम्हाला ऑप्शन्स म्हणजे मराठी आणि इंग्लिश दोन्ही तुम्हाला अवेलेबल असतात. परीक्षेचा कालावधी किती आहे तर ड्युरेशन आहे 1 तासाचा. आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची किंवा MCQ जे म्हणतो आपण त्याला, MCQ बेस प्रश्न आहे. ऑफलाईन आहे 100%. बरं, आता नकारात्मकता गुणदान म्हणजे निगेटिव्ह मार्किंगचं काय बरं, ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग कशा प्रकारे आहे काय, हे पहिल्याच वेळेस आता भरपूर विद्यार्थ्यांना माहित होत असणार आहे. जे विद्यार्थी आपले कधी म्हणजे परीक्षेला पहिल्यांदा देत असतील किंवा काही गोष्टी त्यांच्या क्लिअर नसतील तर हे निगेटिव्ह मार्किंगचं एकदा सगळ्यांनी समजून घ्या. निगेटिव्ह मार्किंग मध्ये काय बरं, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील. म्हणजे समजा तुमचा एक प्रश्न चुकला तर तुमचे 0.25 मार्क वजा होणार आहे. 0.25 मार्क वजा होणार आहे, बरोबर आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुमचे प्रश्न बरोबर वगैरे, समजा तुमचे प्रश्न 50 बरोबर आले आणि तुमचे 10 प्रश्न चुकले. आता 50 बरोबर आले म्हणल्यावरती तुम्हाला मार्क किती मिळाले रे? 50 मिळाले. पण 10 चुकले तर 10 चुकल्याचे तुमचे काय, एका प्रश्नाचे 0.25 मार्क म्हणजे 10 प्रश्नाचे तुमचे किती रे?
अडीच मार्क कमी होणार आहे असं तुम्हाला इथं समजणार आहे. म्हणजे 10 प्रश्न चुकले. आता बघा, एका प्रश्नाला 0.25 मार्क किंवा 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. 10चे 1/4 किती होणार, बरोबर ना. तर 0.25 म्हणतो आपण त्याला, म्हणजे 5/2. 0.25 तर आपले तसे 2.5 होणार, बरोबर. 2.5 होणार 10/4. म्हणजे एका प्रश्नाचे तुमचे 0.25 मार्क जातील, तर 10 प्रश्नाचे 2.5 मार्क, म्हणजे 50 वजा 2.5 जर आपण केलं, समजा 2.50 जर असं केलं आपण, ठीक आहे, अशा पद्धतीचं नाही, 50.0 जाईल ते, तर तुमचे 47.5 मार्क होणार. किती रे, 47.5 मार्क तुमचे होते. 47.5 मार्क 50.0 मधून 2.5 मायनस झाले, 47.5 मार्क तुम्हाला मिळतील. म्हणजे अशा प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असते. ठीक आहे. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तर पत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे. बघा, आपल्या असे गोल असतात, सर्कल असतात, हे तुम्हाला प्रॉपर तुमचं समजा उत्तर हे असेल तर तुम्ही ह्याला पूर्ण व्यवस्थितपणे त्याला व्यवस्थित भरून टाका, सर्कल व्यवस्थितरित्या. लाल पेन अलाउड नसतो, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी वापरतोय. अशा पद्धतीने तुम्ही भरू शकता. जर तुम्ही अर्धवट भरलं, बरोबर, तर अशा प्रश्नाचे चुकीचे उत्तर समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून वजा किंवा कमी करण्यात येतील. बघा, एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा जास्त उत्तरे दिली, तुम्ही दोन ऑप्शन बरोबर 2 किंवा 3 गोल केले, 4 ऑप्शन आहे आपल्याकडे, तुम्ही 2 गोल केले तर 3 गोल केले, तर किंवा पूर्ण वर्तुळ नाही केलं, अर्धवट वर्तुळ केलं, तरी सुद्धा तुमचं ते कन्सिडर करण्यात येईल की चुकीचं आहे आणि तुमचे 1/4 मार्क त्या प्रश्नाचे कट होणार आहे. ठीक आहे. उत्तर पत्रिका मूल्यांकन करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी पूर्ण अपूर्णांकातच राहील. तुम्हाला समजा 52.75 मार्क मिळाले तर 52.75 राहतील. त्याला 80 नाही करणार, 52.75 म्हणजे 52.80 नाही करणार किंवा त्याला 53 नाही म्हणणार. जे आहे ते आहे, म्हणजे लोकांचे 0.25 वरनं सुद्धा रिझल्ट गेलेले आहेत. ठीक आहे. बरं, एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असते, समजा तुम्ही एखादा प्रश्न आहे, समजा 51 नंबरचा प्रश्न तुम्हाला आलाच नाही, तुम्ही तो सोडून दिला, तर त्याला निगेटिव्ह मार्किंग किंवा असं काही कन्सिडर नाही करण्यात येईल. त्याला तुम्ही तो प्रश्न सोडला त्याचं गुण भेटणार पण नाही आणि मायनस पण होणार नाही. बघा, तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग नसेल, अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग तिथे नसणार आहे किंवा निगेटिव्ह मार्किंग तिथे नाही. ठीक आहे. बरं, अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं बद्दल आपण आज लेक्चर घेणार आहोत. तर ह्याचा अभ्यास नेमका कसा करायचा, ह्याचा अभ्यास कसा करायचा आपल्याला बघा, सिलेबसमध्ये त्यांनी काय दिलं बघा, बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार ह्या बेसिक क्रिया दिलेल्या आहेत. मग हे तुम्हाला सगळं ह्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आला पाहिजे. संख्या म्हणजे काय, संख्या पद्धती, अपूर्णांक, पूर्णांक, दशांश पद्धती, हे सगळं इन डिटेल माहित पाहिजे आपल्याला. अपूर्णांकाचा गुणाकार, अपूर्णांकाचा भागाकार, अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची वजाबाकी, इन डिटेल सगळं आपल्याला माहित पाहिजे. दशांश आणि अपूर्णांक, डेसिमल आणि फ्रॅक्शन्स, हे सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे सोडवता. हे सुद्धा सिलेबसचाच पार्ट आहे. शेकडेवारी, पर्सेंटेज मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स असतात. शेकडेवारी सुद्धा चॅप्टर तिथं आपल्याला महत्वाचं आहे. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या क्वेश्चन्स यायला पाहिजेत किंवा हा प्रश्न म्हणजे हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. नंतर गुणोत्तर व प्रमाण, रेशिओ आणि प्रपोर्शन, हा टॉपिक सुद्धा महत्वाचा आहे. ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स असतात. सरासरी, ऍव्हरेज वरती क्वेश्चन असतात. नफा तोटा, प्रॉफिट आणि लॉस वरती सुद्धा क्वेश्चन असतात. नफा तोटा हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. शेकडेवारी जर तुम्हाला समजला, पर्सेंटेज चॅप्टर समजला, तर प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला समजण्यासाठी इझी जातो. म्हणजे एकदम काय म्हणतो ना आपण त्याला, की चांगल्या प्रकारे ते तुम्हाला सोपं जाऊ शकतं. पर सरळ व्याज असतं, चक्रवाढ व्याज, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतो आपण त्याला, हा टॉपिक सुद्धा आहे. काळ काम वेग मध्ये तुम्हाला वेगवेगळे मजूर, बरोबर, मजुराचे गणित असतील किंवा तुम्हाला नळ आणि टाकीचे गणित असतील, बरोबर आहे, किंवा सरासरी ऍव्हरेज स्पीड, बरोबर म्हणतो ना आपण त्याला, काय म्हणतो आपण त्याला, सरासरी वेग, त्याचे प्रश्न असतील. अजून ह्याच्यामध्ये आपल्याला काळ काम वेग मजुराचे प्रश्न झाले, रेल्वेचे प्रश्न असतील, बरोबर, रेल्वेचे प्रश्न असतील किंवा तुमचे बोटीचे प्रश्न असतील, प्रवाह, बोट आणि प्रवाह, हे सगळे क्वेश्चन्स आपल्याला ह्या टॉपिकच्या अंडर बघता येतील. ठीक आहे. अजून असे भरपूर टॉपिक्स आहेत छोटे मोठे, ते आपल्याला ह्याच्यामध्ये कव्हर करावे लागतात. पण ह्या बेसिक मेन टॉपिक्स वरती आपल्याला फोकस करायला पाहिजे किंवा आपण फोकस केला पाहिजे. ठीक आहे. आता बुद्धिमत्तेबद्दल बोलायचं झालं तर उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे तपासणारे हे प्रश्न असतात. ह्याच्यामध्ये अक्षय मालिका असते, संख्या मालिका असतात, अल्फा न्यूमेरिक सिरीज मिक्स असते, ते तुम्हाला दिलेलं असतं. परत आपण ह्याच्यामध्ये जर म्हणलं नातेसंबंध असतं, ब्लड रिलेशन असतं, कोण कोणाचा भाऊ, कोण कोणाची बहीण, तो फोटोतला मुलगा त्याच्या बहिणीचा भाऊचा, असं कोणतरी काहीतरी आहे. हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले असतात.
बरोबर. वेन आकृती किंवा वेन डायग्राम वरती प्रश्न असतात, सिलोजिझम वरती प्रश्न असतात, लॉजिकल रिझनिंग वरती प्रश्न असतात, क्लॉक वरती प्रश्न असतात. असे भरपूर टॉपिक्स आपल्याला इथं बुद्धिमत्तेवरती बघा. दिशा आणि अंतर, डिस्टन्स असतं. एखादी व्यक्ती उत्तरेकडे चालत गेली, मग ती तिच्या उजव्या हाताला वळली 2 किलोमीटर, नंतर डाव्या हाताला 5 किलोमीटर वळाली, नंतर परत ती तिच्या डाव्या हाताला 2 किलोमीटर वळाली, तर ती मूळ ठिकाणापासून कोणत्या अंतरावरती आहे, कोणत्या दिशेला आहे, किती अंतरावरती आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात. बरोबर आहे. नंतर घड्याळ आणि कॅलेंडर, क्लॉक्स आणि कॅलेंडर वरती सुद्धा प्रश्न असतात. कोडी आणि समस्या निराकरण म्हणजे पझल आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे सुद्धा आपलं तपासलं जाऊ शकतं. म्हणजे एवढं प्रकारचं आपल्याला ह्याच्यामध्ये इन डिटेल गोष्टी असतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी विचारलेल्या असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की तुमचे कॉम्पिटिशन वाढलेले आहे. राज्यसेवा करणाऱ्या मुलांबरोबर तुमची कॉम्पिटिशन आहे. याचा प्लस आणि मायनस दोन्ही फायदा आहे. प्लस फायदा, मायनस असा फायदा आहे की बाबा कॉम्पिटिशन वाढणार आहे, मुलं भरपूर आले, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण प्लस असा फायदा आहे, तुम्ही तलाठी भरती पुरतच अभ्यास करत होतात. तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला अजून तर तुम्ही गट ब ची सुद्धा परीक्षा असेल किंवा गट क ची, तलाठी सोडून बाकीच्या ज्या पोस्ट असतील त्या सुद्धा तुम्ही पास होऊ शकतात. किंवा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर ते सुद्धा पोस्ट तुम्ही टार्गेट केल्या पाहिजे. कारण एक्झाम तर एकच आहे दोघांची. हे तुमचं पॉझिटिव्हिटी होऊ शकतो आपण किंवा पॉझिटिव्ह वेने घेऊ शकतो. बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला मी म्हणतो कमीत कमी म्हणतो, जास्तीत जास्त तर आउट ऑफच पाहिजे आपल्याला 20 पैकी 20च पाहिजे. पण कमीत कमी तुम्हाला 20 पैकी 18 मार्क तरी तुम्हाला या गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये मिळाले पाहिजे. 20 मार्काचे प्रश्न असतात, 20 ते 22 मार्काचे जनरली, आणि त्याच्यामध्ये सुद्धा 20 मार्काचे प्रश्न असतात 20 ते 22 समजा, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचे 10 ते 12 प्रश्न तुमचे असतात मॅथ्सचे किंवा अंकगणिताचे, आणि रिझनिंगचे प्रश्न असतात तुमचे ते थोडे कमी असतात, किंवा रिझनिंगचे प्रश्न तुमचे 8 ते 10 असे असतात. म्हणजे आता ट्रेंड थोडा बदलत चाललेला आहे. पूर्वी म्हणजे 2-4 वर्षापूर्वी काय व्हायचं तर अंकगणिताचे आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न समान यायचे, किंवा कधी कधी रिझनिंगचे प्रश्न सुद्धा जास्त आलेले 10-12 आणि अंकगणित कमी आलेलं आहे. पण कॉम्पिटिशनसाठी टार्गेटसाठी त्यांनी काय केले 10 ते 12 प्रश्न अंकगणिताचे जास्त काढतात आणि रिझनिंगचे प्रश्न कमी काढतात. तर अशा प्रकारे प्रॉपर लेवलला जर तुम्ही अभ्यास केला, सगळ्या गोष्टी केल्या, आपण वेगवेगळे युट्यूबला वेगवेगळे लेक्चर घेणार आहोत, सगळ्या गोष्टी इन डिटेल आपण बघणार आहोत. फक्त काय आहे की तुम्हाला अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि पोस्ट आहे, चांगली आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचा स्पेस स्क्वेअर म्हणजे जर तुम्ही थोडक्यात म्हटला तर हिची इन हँड सॅलरी, तलाठीला इन हँड सॅलरी सध्या ऑन अँड ॲव्हरेज जर आपण कन्सिडर केलं तर 40 ते 45 तुम्हाला इन हँड सॅलरी 45,000 किंवा 40 to 45K महिन्याला सॅलरी मिळते. बरोबर आहे. ग्रामीण भागात जॉब असतो त्याच्याबद्दल आपण वेगळंच लेक्चर होऊ शकतं किंवा त्याच्याबद्दल वेगळीच माहिती मिळू शकते. म्हणजे एक भरपूर बोलण्यासाठी आहे, बोलण्यासारखं आहे, सांगण्यासारखं आहे. सध्या आपल्याला काय फोकस करायचं की गणित बुद्धिमत्ता तुम्ही जे करताय त्याच्यापेक्षा तुम्हाला थोडंसं हायर लेवलला करणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, तुम्हाला PYQ बघायचे आहेत. मागचे 5 ते 7 वर्षाची PYQ सगळ्या, म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही करा, काही प्रॉब्लेम नाही. ग्रुप बी आणि ग्रुप सी पण करा, कारण की कॉम्पिटिशन वाढत आहे, मुलं फॉर्म भरत आहेत. जवळपास खूप जास्त प्रमाणावरती विद्यार्थ्यांचे फॉर्म इथं येणार आहेत. याचा अर्थ असा आहे की कॉम्पिटिशन तेवढीच आहे. मग काय नाही, PYQ आपला बेस धरायचा आणि त्यानुसार अभ्यास करत चालायचा. रोजच्या रोज तुम्हाला मॅथ्सची प्रॅक्टिस, डेली तुम्हाला मॅथ्सची प्रॅक्टिस कमीत कमी 2 ते 3 तास करणं अपेक्षित आहे. आणि दररोज जरी म्हटलं आपण तर आपल्याला 20 ते 30 क्वेश्चन्स आपल्याला सोडवायला पाहिजेत, मिनिमम म्हणतो तुम्हाला, मिनिमम. आणि व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स पाहिजे. मॅथ बद्दल बोलतोय फक्त मी, मॅथ आणि रिझनिंग म्हणजे मॅथ बद्दल म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न तुम्हाला एवढे डेली पाहिजे. आणि 2 ते 3 तास अभ्यास तुम्ही मॅथ रिझनिंगला द्या. डिपेंड, आता काही मुलांचं गणित बुद्धिमत्ता चांगलं आहे, त्यांनी थोडासा कमी वेळ दिला तरी चालेल. ज्यांचं थोडंसं कमी आहे किंवा अवघड जातं किंवा येत नाही, अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे रे, गणित आणि बुद्धिमत्तेवरती थोडा फोकस केला पाहिजे. तर अशा प्रकारे गट क मध्ये जरी परीक्षा गेलेली असली तरी न घाबरता तुम्ही प्रॉपररित्या ह्याला फेस करा. यश तुमचंच आहे. आणि नक्कीच काही मदत लागली तर आपण वेगवेगळे व्हिडिओज चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, ट्रिक्स सांगणार आहोत. तर जे विद्यार्थी चॅनलवरती आपल्या नवीन असतील त्यांनी नक्कीच आपल्या मित्रांना सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि लेक्चर कसं वाटलं प्लीज कमेंट करून सांगा. धन्यवाद.